N balls each of mass m impinged elastically in each seconds on a surface with a velocity u. The average force experienced by the surface will be. इथे काय दिलेलं आहे n number of balls आहेत ज्यांचा मास किती आहे m आहे ते काय केलेलं आहे इन इलास्टिकली इम्पिंग केलेलं आहे एव्हरी सेकंड्स ऑन अ सरफेस विथ अ वेलॉसिटी विच मीन्स सिंपल जे आपलं बॉल असते त्याला काय करायचं आहे बाउन्स करायचं आहे. ठीक आहे, जे आपलं इथं ओव्हरऑल काय होणार आपलं रिबाउंड होणार आहे विच मीन्स हे सरफेस आहे हे बॉल आहे हे रिबाउंड करून काय येणार आहे रिटर्न येणार आहे. जर जाताना वेलॉसिटी यू असेल तर येताना वेलॉसिटी किती होणार मायनस ऑफ व्ही विच मीन्स सेम डायरेक्शन मध्ये. इथं डायरेक्शन कुठली आहे एक्स एक्सिस, आता कुठं आलंय निगेटिव्ह ऑफ एक्स एक्सिस. यावरून आपण ॲव्हरेज फोर्स काढू शकतो. ॲव्हरेज फोर्स काय एफ ॲव्हरेज विच इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. ठीक आहे, मास आपल्याला माहित आहे एम आहे, नाहीतर मग डायरेक्ट आपण काय करू शकतो चेंज इन मोमेंटम लिहू शकतो. चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. चेंज इन मोमेंटम काय एम इंटू व्ही डिवायडेड बाय टी. मग आपण बघितलंय फ्रिक्वेन्सी काय 1/t इक्वल्स टू काय फ्रिक्वेन्सी आहे नंबरनं डिनोट करते विच मीन्स एन एम व्ही. ठीक आहे, प्लस इथं चेंज इन मोमेंटम म्हटलेलं आहे. चेंज इन मोमेंटमला आपल्याला काढायला लागणार चेंज इन मोमेंटम आपल्याला काढायला लागणार. चेंज इन मोमेंटम काय डेल्टा पी. डेल्टा पी जेव्हा बॉल इनिशियलला होता हे काय बॉलचा मास एम आहे आणि वेलॉसिटी किती आहे यू आहे. रिबाउंड करून आलं. ठीक आहे, विच मीन्स मास एम वेलॉसिटी यू व्ही मायनस ऑफ मायनस आणि तिथं जाऊन रिबाउंड केला त्याच एक्सेसमध्ये मास एम वेलॉसिटी यू विच मीन्स टोटल किती झाले 2mv. निगेटिव्ह निगेटिव्ह काय झालं पॉझिटिव्ह विच मीन्स टोटल हे जर इथं किती आलं 2mv मायनस ऑफ 2mv काय येणार आहे फायनल आन्सर येणार मायनस ऑफ 2mnv. ठीक आहे, सॉरी मायनसमध्ये नाही प्लसमध्ये येणार. ठीक आहे, तर इथं आपला ऑप्शन कुठला येणार ऑप्शन सेकंड विल बी आवर करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं अ बॉल रिचेस अ रॅकेट ऑफ 60 मीटर पर सेकंड अलॉंग x डायरेक्शन positive x direction and leaves the racket in the opposite direction with the same speed, assuming that the mass of the ball as 50 gram and the contact time is 0.02 seconds. The force exerted by the racket on the ball is. इथं पण सेम करायचं आहे, हाच कॉन्सेप्ट यूज करायचा. आता आपण जे ॲव्हरेज फोर्सचा फॉर्म्युला यूज केलं आहे विच मीन्स एफ ॲव्हरेज विच इज इक्वल टू 2mn इंटू व्ही. आता इथं काय काय दिलेलं आहे आपल्याला सगळ्यात आधी आपण काय करणार गिवन डेटा काढून घेणार. सगळ्यात आधी आपण काय करणार गिवन डेटा काढून घेणार. मग पहिलं आपण सॉल्व केलं. पहिलं कसं सॉल्व केलं आपण एफ ॲव्हरेज विच इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टी. चेंज इन मोमेंटम आपल्याला माहित आहे. चेंज इन मोमेंटम काय देणार आपल्याला बाउन्स करायची आधी इनिशियल स्पीड किती होती एम यू आणि बाउन्स केल्यानंतर स्पीड किती होणार आहे मायनस ऑफ एम यू विच मीन्स टोटल किती झालं 2mv झालं विच मीन्स 2mv मोमेंटम आलं डिवायडेड बाय टाइम 1/टाइम इज दी फ्रिक्वेन्सी विच इज 2nmv. ठीक आहे, हे पहिल्याच झालं. दुसऱ्याचं काय दुसऱ्याचं सेम आहे. इथं पण सेम ॲव्हरेज फोर्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि ओव्हरऑल किती मिळालं आपल्याला 2nmv. आता इथं गिवन डेटा काय काय इथं वेलॉसिटी दिलेली आहे. वेलॉसिटी किती आहे मीटर पर सेकंड. जर आपल्याला व्हॅल्यू समजत नसेल तर आपण काय चेक करणार इथं आपण यांची जे युनिट दिलेलं आहे ते युनिटला आपण बघणार. ठीक आहे, विच मीन्स वेलॉसिटी विच इज इक्वल टू 60 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी किती दिलेलं आहे 60 मीटर पर सेकंड. कुठं चाललेलं आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चाललेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलेलं अँड देन लिव्स दी रॅकेट इन दी ऑपोजिट डायरेक्शन विथ दी सेम स्पीड. इथं ओव्हरऑल जे सिनॅरिओ जे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे ते सिनॅरिओमध्ये काय दिलं जे आपण ते बॅडमिंटन खेळतोय बघा. जेव्हा बॅडमिंटन आपण किंवा ते टेबल टेनिस म्हणा जेव्हा बॉल बाउन्स करणार आहे त्या टेनिसला किंवा त्या रॅकेटला जेव्हा बॉल बाउन्स करणार आहे बाउन्स करून काय करणार आहे रिटर्न जाणार आहे ना ते सेम कंडिशन इथं आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे, मग मास आपल्याला वेलॉसिटी आपल्याला मिळालं. मास दिलेलं आहे. मास किती आहे 50 ग्राम आहे. 50 ग्राम काय मास आहे. ठीक आहे, आणि बाकी काय टाइम दिलेला आहे. टाइम किती आहे 0.02 सेकंड आहे. ठीक आहे, याच फॉर्म्युलाला इन टर्म्स ऑफ टाइम दिलेला. मग फ्रिक्वेन्सी काय गरज नाही 2mv डिवायडेड बाय टी. व्हॅल्यू पुट करा सॉल्व करा. ठीक आहे, फर्स्ट सेकंड नंतर काय येणार थर्ड. इथं वेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली आहे. वेलॉसिटीची व्हॅल्यू पुट करणार. मास ग्राममध्ये दिलेला आहे. इथं मीटर पर सेकंड आहे. इथं ग्राम आहे आणि इथं सेकंड आहे. SI युनिटमध्ये कन्वर्ट करा. ग्रामचं kg मध्ये कन्वर्ट करा आणि इथं व्हॅल्यू पुट करा. ग्रामचं kg मध्ये कसे कन्वर्ट करणार डिवायडेड बाय 1000 करा आणि व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड काय P and Q horizontally post in the same direction as 1200 kg crate. P pushes with a force of 500 Newton and Q pushes with the force of
with a force 300 Newton. If a frictional force provide 200 Newton of resistance, what is the acceleration of the crate? जे आपण बघतोय ओव्हरऑल बॉटल्स क्रेट्स जे असतात, बॉटल स्प्राईटचे क्रेट्स म्हणा किंवा केळ्यांची क्रेट्स म्हणा, ते जे क्रेट्स असतात त्या क्रेट्सला काय करायला लागलो आपण, ढकलायला लागलोय. ठीक आहे. पी आणि क्यू दोन व्यक्ती आहेत, तिथं त्यांनी काय केलं, त्या पर्सनला तिने की नाही ॲज अ डिस्क्राईब केल्यात बाय लेटर्सनं. ठीक आहे. त्याला लेटर्स काय दिलेलं आहे, पी आणि क्यू लेटर्स दिलेलं आहे. ठीक आहे. पहिल्यानं किती पीनं किती न्यूटनचा फोर्स लावलेला आहे, 500 न्यूटनचा फोर्स लावला आहे. आणि क्यूनं किती न्यूटनचा फोर्स लावला आहे, 300 न्यूटनचा फोर्स लावला आहे. मग ओव्हरऑल आपल्याला माहित आहे थर्ड वन, इथं फॉर्म्युला कुठली यूज करणार, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. काढायचं काय आपल्याला, ॲक्सेलरेशन. देन ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास येणार. फोर्स ओव्हरऑल दोघं फोर्स लावायला लागले सेम डायरेक्शनमध्ये, विच मीन्स 500 प्लस 300 आणि मायनसमध्ये फ्रिक्शन. मायनस का घेतलो, कारण फ्रिक्शन कुठं बसतंय, अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन. जर मी असा ढकलायला लागलोय तर हे ओव्हरऑल मी काय करायला, फोर्स लावाले. मग फोर्स लावाले, खालनं फ्रिक्शन येणार, कशावर तर ते घासायला लागले ना. जर सरफेस स्मूथ असेल तर थोडंसं जर ढकलतो तर ते काय होणार आहे, सरपटच जाणार आहे. पण इथं काय आहे, ते फ्रिक्शन आहे, कारण तिथं काय सरफेस प्लेन नाही आहे, स्मूथ नाही आहे. मेन महत्त्वाचं काय, सरफेस कसा नाही आहे, स्मूथ नाही आहे. म्हणून ते काय व्हायला लागले, मला मॅक्झिमम फोर्स लावायला लागले. ठीक आहे. विच मीन्स मायनस ऑफ किती दिलेलं आहे ते फ्रिक्शन 200 डिवायडेड बाय ओव्हरऑल मास किती आहे 1200 kg. ठीक आहे. हे किती झालं, 500 3 800, 800 मायनस 2 600 डिवायडेड बाय 1200, 0 0 कॅन्सल, सॉल्व करा, उत्तर येईल. तर ओव्हरऑल 2 आलं, विच मीन्स 1.2 म्हणजे किती झालं, 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्थ ऑप्शन विल बी करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, फोर्थ वन, अ बॉल ऑफ मास m moves normally to a wall with a velocity u and rebound with a velocity v. The change in momentum during the ball and the rebounding is. सिंपल मध्ये विचारलेलं आहे, काय म्हटलं, a ball of mass m moves normally to a wall with a velocity u and rebound with the. आताच आपण बघितलं इथेच आपण बघितलं मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. विच मीन्स एम ला कॉमन काढलं, जर दोघींना जर आपण इथं दोन्हीकडं, ठीक आहे, फोर्थ चेंज इन मोमेंटम काढायचं आपल्याला. ठीक आहे. मासला मी फेकल्यानंतर ऑब्जेक्टचा मास एम आहे आणि वेलॉसिटी व्ही आहे. ठीक आहे. मायनस मध्ये आता धडकून काय करणार आहे, जर व्ही वेलॉसिटीने गेलाय तर व्हीच वेलॉसिटीनं परत यायला लागले. विच मीन्स मायनस ऑफ मास सेम राहणार आणि वेलॉसिटी व्ही ने यायला लागले. विच मीन्स मायनस मायनस काय झालं, प्लस 2m, सॉरी इथं काय होणार, मायनस एम ला कॉमन काढलं आणि इथं काय आलं, u प्लस व्ही. इथं डायरेक्शन दिलेलं आहे अवे फ्रॉम दी बॉल. बॉलला जेव्हा आपण मारणार आहे तेव्हा टुवर्ड्स दी बॉल जाणार आहे, पण धडकून जे येणार आहे बॉल रिटर्न ते कसं येणार आहे, अवे फ्रॉम वॉल. ठीक आहे. जेव्हा मी फेकणार आहे, जर मी चॉक तुमच्याकडे फेकलो तर ते चॉक कुणाकडे चाललंय, तुमच्याकडे चाललंय, टुवर्ड्स यू. आणि तुम्ही काय करणार, रिटर्न आणून मला दिला किंवा रिटर्न माझ्याकडे फेकला चॉक, विच मीन्स चॉक कुठनं कुठे चाललेला आहे, तुमच्याकडनं माझ्याकडे, विच मीन्स अवे फ्रॉम यू. चॉक कुठे झाला, अवे फ्रॉम यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, इफ अ फोर्स ऑफ 250 न्यूटन ऍक्ट्स ऑन अ बॉडी, द मोमेंटम रिक्वायर्ड. जर 250 न्यूटनचा फोर्स एका बॉडीवर लावलं तर ते मोमेंटम, जे रिक्वायर्ड मोमेंटम जे आहे ते किती आहे, 125 kg मीटर पर सेकंड आहे. ठीक आहे. द पिरियड फॉर विच द फोर्स ऍक्ट्स ऑन दी बॉडी इज. आता इथं ओव्हरऑल काय म्हटलेलं आहे 5व्या क्वेश्चन मध्ये, इथं आपल्याला साधं सिंपल चेंज इन मोमेंटम काढायचं आहे. ते आपण कसं करणार, फिफ्थ वन, एफ विच इज इक्वल टू डीपी बाय dt. चेंज इन मोमेंटम दिलेला आहे, फोर्स पण दिलेला आहे, नाही हां फोर्स दिलेला आहे आणि टाइम पिरियड काढायचा आहे. विच मीन्स याला आपण असं पण लिहू शकतोय, एफ विच इज इक्वल टू पी बाय टी, देन टी विच इज इक्वल टू एफ बाय पी. फोर्सची व्हॅल्यू पुट करा, टाइम बघा, फोर्स किती आहे, फोर्स 250 काय आहे, फोर्स आहे डिवायडेड बाय मोमेंटम किती आहे, 125 आहे. डिवाइड करा, काय येतं ते बघा. ठीक आहे. डिवाइड केल्यानंतर ऑप्शन जे आन्सर जे येणार आहे ते 0.5 असणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा 6th वन, अ मशीन गन फायर्स अ बुलेट ऑफ मास 40 ग्राम with a velocity of 200 meter per second. The man holding it can exert a maximum force of 144 Newton on the gun. How many bullets can he fire per second at the most? ठीक आहे. इथं काय म्हटलेलं आहे, मशीन गन
मशीन गन मधनं आपण काय करालोय, बुलेट्स फायर करालोय. जे बुलेटचं जे मास आहे ते किती आहे, 40 ग्राम आहे आणि त्याची जी वेलॉसिटी आहे ते किती आहे, 1200 काय मीटर पर सेकंड काय वेलॉसिटी. आणि टोटल जे मॅक्झिमम फोर्स बसणार आहे ते किती आहे, ते पण सेमच आहे. ठीक आहे, मग ओव्हरऑल आपण इथं काय करणार आहे, सिंपल फॉर्म्युला 6(1) F विच इज इक्वल टू काय करणार आपण, P/T. P म्हणजे काय झालं, mNV डिवायडेड बाय T. आता इथनं काय करणार आपण, F/mV इक्वल्स टू N/T. नंबर ऑफ पर सेकंड पर टाइम काढायचं ना. बुलेट्स, हाऊ मेनी बुलेट्स कॅन ही फायर्ड पर सेकंड. एन काय देणार आहे आपल्याला, नंबर ऑफ बुलेट्स म्हणजे किती बुलेट्स फायर करणार, आणि टी काय असणार आहे, पर टाइम किती होणार. याला सॉल्व करा, व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा, तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे, 6th 1 झालं. ओके, 7th 1 काय दिलेलं आहे, अ ट्रक ऑफ मास 500 kg. A truck of mass 500 kg is moving with a constant speed of 10 meter per second. If sand is dropped into the truck at the constant rate 10 kg per minute, the force required to maintain the motion with constant velocity is. इथं पण सेम आहे, सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. जे आतापर्यंत आपण बघितलंय तेच फॉर्म्युला इथं काय करायचं आहे, यूज करायचं आहे. ठीक आहे, गनचं आपण बघितलंय. गनमध्ये आपण काय करतोय, गन ठीक आहे. हां, 6th इकडचं झालेलं आहे, चल रफ करूया. ठीक आहे, इथं आपण काय करणार, कुठला फॉर्म्युला यूज करणार, F विच इज इक्वल टू dp/dt विच मीन्स F विच इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, U इंटू dm/dt. हा फॉर्म्युला यूज करा आणि सॉल्व करत जावा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तसंच आपण काय करूया, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट पण सेमच आहे. काय दिलेलं आहे इथं, रॉकेटचा केस आहे. रॉकेटचा पण तुम्हाला शिकवलेला आहे, तेच सेम कॉन्सेप्ट यूज करायचा आहे. फॉर्म्युला पण तिथं दिलेलंच आहे. आता इथं काय दिलेलं आहे, फक्त फरक एवढाच आहे की जेव्हा हे वरती ॲक्सेलरेट करणार आहे तेव्हा जी इफेक्टिव्हची जी व्हॅल्यू येणार आहे ते चेंज होणार. फॉर एक्झाम्पल आपण काय करत होतो, F विच इज इक्वल टू M इंटू जी इफेक्टिव्ह. इथं काय होणार, F विच इज इक्वल टू M इंटू जी इफेक्टिव्ह काय होणार, G+A. एवढंच फरक आहे. ठीक आहे, याला इन टर्म्स ऑफ चेंज इन मोमेंटम घ्या. ते किती झालं, F इज इक्वल टू कसं होणार आहे, F इज इक्वल टू dp/dt आणि मास इज इक्वल टू काय, ॲक्सेलरेशन ह्या पद्धतीने आहे. F विच इज इक्वल टू काय आलं, dp/dt. मास आपण काढले किती आहे, M इंटू G+A इक्वल्स टू dp/dt. व्हॅल्यू पुट करत जावा, सॉल्व करा, उत्तर मिळेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट काय, इम्पल्स आहे. ठीक आहे, इम्पल्सचं काय दिलेलं आहे, अ स्मॉल स्पियर ऑफ मास m इक्वल्स टू 2 kg मूव्हिंग विथ अ वेलॉसिटी u बार इक्वल्स टू 2i cap minus of 7j cap मीटर पर सेकंड कोलाइड्स विथ अ स्मूथ वॉल अँड रिटर्न्स विथ अ वेलॉसिटी ऑफ v इक्वल्स टू डॅश डॅश द मोमेंट v इक्वल्स टू मायनस ऑफ i cap प्लस ऑफ 3j cap. ह्या क्वेश्चनमध्ये एक ट्रिक आहे. हां, इथं काय केलेलं आहे, -i cap प्लस ऑफ 3j cap दिलेला आहे. इथं मायनस आत करायचं आहे. ठीक आहे, इथं i cap मायनस ऑफ 3j cap आहे. इथं कॅल्क्युलेशन एरर मला आलं हे सॉल्व करताना, म्हणून हे तुम्हाला सांगितलं. हे जर तुम्ही मायनस ऑफ i cap आणि प्लस ऑफ 3j cap घेऊन सॉल्व केला तर तुम्हाला उत्तर मिळणार नाही. समजलं? ठीक आहे, तर ओव्हरऑल इथं फॉर्म्युला काय यूज करणार आहे, इथं फॉर्म्युला काय यूज करणार, F विच इज इक्वल टू J विच इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. J विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ चेंज इन मोमेंटमचा तेच फॉर्म्युला आहे ना, इंटिग्रेशन विच मीन्स M इंटू V मायनस U. चेंज मोमेंटम कसं चेंज व्हायला, मास तर सेम असणार आहे, वेलॉसिटीमध्ये काय होणार, फरक पडणार. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे, अ बॉल ऑफ मास m इज थ्रोन at an angle of theta with the horizontal with an initial velocity u. The change in momentum during its flight in a
टाइम इंटरवल ऑफ टी इज. ठीक आहे, ओव्हरऑल टाइम इंटरवलचं विचारलेलं आहे. इथं पण सेम फॉर्म्युला यूज करणार. इथं काय यूज करणार, जे इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. इथं पण सेम फॉर्म्युला यूज करा आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे, हे 10 क्वेश्चन झाले आहेत ओव्हरऑल. बघूया आणि बाकीचे जे उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण काय करूया, उद्या तुम्हाला एकदम जास्त नाहीत, 48 आहेत. उद्या आपण एकदम देऊया, एक एक ब्रेकमध्ये आपण डिवाइड करून अपलोड करत जाऊया. ठीक आहे.